आपल्याला टॉक टाइम मध्ये विनायक पाटील प्रश्न विचारतात लातूरहून. विनायक. हॅलो. हा विनायक. हा बोला मॅडम. विनायक तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. चिकन तंदुरी बनवण्यासाठी काय मसाला लागतो आणि कसं काय बनवायचं मॅडम? चिकन तंदुरीसाठी पहिल्यांदा दह्यातलं पाणी काढून टाकलेलं असलं पाहिजे. दही, लाल तिखट, इथे पुन्हा काश्मीरी मिरची वापरा कारण लंगर आपण वापरत नाही आहोत. आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पूड, अगदी थोडी जास्त नाही, गरम मसाला पूड, हे सगळं मिश्रण एकत्र करून ते चिकनला तुम्ही जेवढे जास्त वेळ ठेवाल तेवढी तुमची चिकन चांगली होईल. मीठ वगैरे लावून हे सगळं मॅरिनेट करून ठेवायचं आणि मग तंदुरी करायची. बरोबर मॅडम. आणि काही काही वेळेला आपण म्हणतो की कांदा, टोमॅटो, आलं लसूण म्हणजे ही भारतीय मसाल्यांमधले हे जे इतके प्रमुख भाग आहेत, तर अशा काही छोट्या टिप्स आहेत का की ज्याचं आपण मिश्रण बनवून ठेवू शकतो आणि आयत्या वेळेला आपण या रश्यांमध्ये अगदी समज लवकरात लवकर करायचं? आता मी तुला एक रेसिपी सांगते ना, ती म्हणजे ऑइललेस काय ऑइल फ्रीच आहे. कांदा घ्यायचा, टोमॅटो घ्यायचा, आलं लसूण पेस्ट घ्यायची, कोथिंबीर घ्यायची, पुदिना घ्यायचा आणि हे सगळं मिक्स करून कुकरमध्ये छान वाफवून घ्यायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं. आणि मग ती प्युरी त्याची करायची आणि ती गाळून मगाशी सांगितल्याप्रमाणे ठेवायची. आणि मग त्याच्यामध्ये धणे जिरे वगैरे पूड घालायची, गरम मसाला वगैरे घालायचा, सुगंधाचा नाही चवचवीचा, लाल तिखट वगैरे घालून सगळं हे एक शिजवून असा सॉस करून ठेवायचा आणि तो फ्रीजमध्ये ठेवायचा. आणि जेव्हा तुम्हाला काही करायचं असेल तेव्हा हा ग्रेव्हीचा बेस आहे तो वापरायचा. त्यामुळे याच्यामध्ये आपण बिलकुल ऑइल वापरलेलं नाहीये. आणि तुम्हाला समजा अचानक कोणी पाहुणे आले तर ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही काही घालू शकता ना, वाफवलेल्या भाज्या घालू शकता, वाफवलेले चिकन घालू शकता, काही घालू शकता. आणि याच्यामध्ये बिलकुल तेल नाही वापरलं तरी काही फरक पडत नाही, चव चांगली लागते. शेवटचा म्हणजे आपण शेवटचा प्रश्न विचारायचा मला की भारतीय जी खाद्य संस्कृती आहे किंवा इतकी मसाले, स्पायसेस ज्याचं महत्व आता परदेशातही वाढत चाललेलं आहे, तर रेडी टू कुक अशाही तिकडे एक आपण म्हणतो की ट्रेंड वाढत चाललाय किंवा त्यांनाही आपल्या चवीचं खूप त्यांना आकर्षण वाटायला लागलेलं आहे, तर त्याच्याविषयी काय काय सांगताय? त्यांना तर भरपूरच आकर्षण आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे रेडी टू कुक हे जे भारतीय मिळतात ना ते हातोहात विकले जातात. आणि तिथे भारतीय रस्से वगैरे देणारे, भारतीय करी म्हणजे इंडियन करीज देणारे असे अनेक हॉटेल्स आहेत. आणि मध्यंतरी त्यांच्या एका फॉरेन मिनिस्टरने तर असं अनाऊन्सच केलं होतं इंग्लंडच्या की म्हणे चिकन टिक्का मसाला ही तर इंग्लंडची राष्ट्रीय डिश आहे, एवढी तिकडे ती लोकप्रिय आहे. त्यामुळे भारतीय करीना आता खूप डिमांड आहे. आणि आता सध्या तरी काय झालंय की फक्त पंजाबी स्टाईलच्या ग्रेव्हीज तिकडे जास्त प्रसिद्ध आहेत. तर आपल्या फक्त पंजाबी नाही तर इतरही ग्रेव्हीजना जर आपण मार्केट केलं तर खूप स्कोप आहे म्हणायला हरकत नाही. बरोबर. आज आपल्याला खरं तर खूप छान गप्पा मारायच्या होत्या पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. आज आपण टॉक टाइम मध्ये चर्चा केली ती भारतीय रस्से या लज्जदार विषयावर. आणि उद्या आपण टॉक टाइम मध्ये भेटणार आहोत थायरॉइडवर उपचार या नवीन विषयासह. या विषयावर आपल्याशी चर्चा करायला येणार आहेत हार्मोन तज्ज्ञ डॉक्टर अर्चना जुनेजा. तुमच्याही प्रश्नांची आम्ही उद्या वाट बघणार आहोत. 1:30 ते 2 या वेळेत तुम्ही फोन करू शकता 02266899204 02266899204. आणि आपण मॅमचे आभार मानूयात आणि मॅमनी दिलेल्या सगळ्या टिप्सचा आपण रोजच्या खाना खजाना बनवताना वापर करूया. आणि टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.